आणि भक्तिमय असा गण रावणाचे गर्वहरण रावणाचं गर्वहरण लंकाधिपती माझे पिता ऋषी मुनी विश्रवा देवी ब्राह्मण कुळातील असं असल्यामुळे 4 वेद 6 उपनिषद यात संपूर्ण ज्ञान मला झालं। एकाच वेळी 10 पंडितांची बरोबरी करण्याचं सामर्थ्य माझ्यात असल्यामुळे भगवान शंकराने माझं नामकरण दशानन राम केलं। ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेत असताना दररोज 1000 कमल पुष्प अर्पण करून यज्ञामध्ये विघ्न येतात क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा शीर कापून यज्ञामध्ये आहुती दिली आणि अमरत्व प्रदान करून घेतलं। माझी माता कैकशी तीही दानव कुळातील, परंतु असं असताना सुद्धा मातेनं बाळपणापासून मला भक्तीचं बाळकडू पाजलं। ही माझी स्वर्ण लंका जिच्याकडे पाहून कोणालाही हेवा वाटेल अशी ही माझी स्वर्ण लंका असताना सुद्धा मी दशानन भगवान शंकरांचा एकनिष्ठ शिवभक्त असल्याचा या त्रिभुवनामध्ये शंका आहे। नारायण नारायण नमो अधिगण हासोहम गजानन नमो अधिगण हासोहम गजानन देव सारवंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो अधिगण हासोहम गजानन नमो अधिगण हासोहम गजानन देव सारवंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो अधिगण हासोहम गजानन नमो अधिगण हासोहम गजानन देव सारवंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारायण 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 3 ताल सप्त पाताळ यामध्ये गमन करणारा
पितामह ब्रह्मदेवाचा पुत्र नारद म्हणतात मला. स्वर्ग पाताळ पृथ्वी फिरलो पण अद्याप कळीचं साधन सापडलंच नाही. नारायण. प्रणाम लंकाधिपती. कल्याणमस्तू देवर्षी, कल्याणमस्तू. नारायण. कसं काय बरं येणं केलं या माझ्या स्वर्ण लंकेमध्ये? नारायण. लंकाधिपती, आपणासारख्या शूरवीराचा सामना करणारे सामर्थ्य या विश्वामध्ये कोणाकडेच नाही. पण काय देवर्षी? तुमच्यासारख्या पराक्रमी रावणाची माता नेहमी मातीच्या शिवलिंगाची पूजा करते हे आपल्या प्रतिमेला शोभनीय नाही. नारायण नारायण. नाही देवर्षी, महापराक्रमी बलशाली सर्व देवांना सडोकी पळप करून सोडणारा हा दशानन रावण असताना माझी माता आणि तीही मातीच्या शिवलिंगाची पूजा करते. नाही देवर्षी, ही बाब मला लज्जास्पद वाटते. देवर्षी, यावर आपण काही उपाय असेल तर सुचवावा. नारायण. लंकाधिपती, आपण तर साक्षात महादेवाचे परमभक्त आहात. त्यामुळे तुमच्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाचं आंतरिक असलेले शिवलिंग आणून मातेची भक्ती सफल करावी. नारायण. वा देवर्षी वा, ही कल्पना तर मला सुचलेलीच नाही. माझ्या मातेच्या पूजेसाठी तेही भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेला शिवलिंग. वा देवर्षी वा. देवर्षी, माझ्या मातेच्या पूजेसाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग असो किंवा साक्षात कैलास पर्वत, मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी त्या लंकेमध्ये घेऊन येणार म्हणजे येणारच. देवर्षी, त्यासाठी मला मातेच्या आशीर्वादाची गरज लागणार आहे. त्यामुळे आपण आपलं भ्रमण असंच चालू ठेवा. मी मातेच्या आशीर्वादासाठी जाणार आहे. नारायण नारायण नारायण. पुराण काळापासून चालत आलेली परंपराच आहे. देव आणि दैत्य यांचे वय कधी संपणारच नाही. पाहूया पुढे लंकाधीश रावण आपल्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाचं आंतरिक असलेले शिवलिंग आणून मातेची भक्ती सफल करतो की नाही ते. नारायण. ध्यावे मुखान वेड्या हरी नाम ध्यावे मुखान वेड्या हरी नाम नारायणा हो नारायणा नारायणा हो नारायणा. ध्यावे मुखान वेड्या हरी नाम ध्यावे मुखान वेड्या हरी नाम नारायणा हो नारायणा नारायणा हो नारायणा. धन्य विदुराया नाम स्मरूया, धन्य विदुराया नाम स्मरूया. हरि भजना रे हरि भजना, हरि भजना रे हरि भजना.
साष्टांग प्रणाम. आशीर्वाद आहे पुत्रा, आशीर्वाद आहे. माते, या मातीपासून काय बरं बनवत आहेस तू? पुत्रा, या मातीपासून मी पूजेसाठी शिवलिंग बनवित आहे. काय? नाही माते, 14 चौघड्यांचं राज्य सांभाळणारा, सर्व 33 कोटी देवांना बंदिस्त करून सळो की बळो करून सोडणारा तुझा हा महारासारखा पुत्र असताना माते, तू या मातीच्या शिवलिंगाची पूजा करते. हे माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही माते. पुत्रा, मग मी काय करायला हवे? माते, तुझ्या पूजेसाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग मी घेऊन येणार आहे माते. पुत्रा, भगवान शिवशंकर फारच उग्र आणि तापट स्वभावाचे आहे. भगवान शंकर महादेव कितीही उग्र आणि तापट स्वभावाचे असले तरी मी कठोर तपश्चर्या करेन. माते, तुझ्या पूजेसाठी तुझा हा पुत्र दशानन रावण तुला वचन देतो माते. तुझ्या पूजेसाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेला शिवलिंग या लंकेमध्ये घेऊन येईन माते. मला आशीर्वाद द्यावा माते. आशीर्वाद आहे पुत्रा, आशीर्वाद आहे. येतो माते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे प्रभू, हे सांग सदाशिव भोलेनाथा, माझी भक्ती पाहून तुम्ही मला प्रसन्न झाला. माझं जीवन धन्य झालं प्रभू, माझं जीवन धन्य झालं. हे प्रभू, माझी माता दररोज मातीचं शिवलिंग बनवून त्याची नित्य नियमाने पूजा करत असते. ही बाब मला लज्जास्पद वाटली. म्हणून प्रभू, हे आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग मला द्यावं अशी या भक्ताची विनम्र इच्छा आहे. तू साधा भक्त, तुझ्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे तुला शिवलिंग देत आहे. हे तू करतोय. महादेवाचा जय जयकार असो, महादेवांचा जय जयकार असो. एक मात्र लक्षात ठेव, हे शिवलिंग लंकेला पोहोचेपर्यंत कुठेही खाली घेऊ नको, नाही तर त्याच ठिकाणी स्थानक नाही प्रभू, असं कुठलंही अगणित कृत्य माझ्या हाती घडणार नाही. महादेवांचा जय जयकार असो, महादेवांचा जय जयकार असो. महादेवांचा जय जयकार असो. भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेला शिवलिंग. देव हो, या रावणाची कूटनीती अजूनही तुम्हाला कळलेली नाही. कारण 4 वेळ 6 उपनिषद, साम दाम दंड भेद सर्व काही कळून गेलाय हा गजानन रावण. हे शिवलिंग पाहून माझी माता हर्षित होईल. कारण दिलेल्या वचनाप्रमाणे हा दशानन रावण हे शिवलिंग घेऊन लंकेमध्ये निघालाय. बरं नारायण नारायण लागला छंद माझ लागला लागला छंद माझ लागला तुझ्या नामाचा तुझ्या रूपाचा तुझ्या दर्शनाचा
चक्क महादेवाचं शिवलिंग रावणाच्या हाती अनर्थ फार मोठा अनर्थ नारायण 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 ते समोर येऊन बोल नारायण अरे रावणा देवर्षीकडून थेट नारायण नारायण आणि तेही उभी शेळी नारायण एवढा मान बरा नव्हे गर्वाचं घर नेहमी खाली असत लक्ष असू दे नारायण अरे मान बरा असणार कारण मीच आहोत भगवान शंकरांचं शिवलिंग कठोर तपश्चर्या करून माझ्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी लंकेमध्ये घेऊन निघालोय त्यामुळे माझ्या वाटेत विघ्न आणू नको नारायण अरे रावणा हे शिवलिंग तुला सूर्यास्त होण्याआधी लंकेत घेऊन जावं लागेल नाहीतर फार मोठा अनर्थ घडेल काय अनर्थ आणि या रावणासाठी अशक्य असं काहीच नाही या दशानन रावणासाठी तेव्हा नारदा माझ्या मार्गात विघ्न आणू नकोस कारण मी निघालाच माझा स्वर्ण लंकेला नारायण 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 रावणाला तर फारच गर्व झालेला दिसतोय त्याचे गर्वहन करण्याची संधी हीच आहे चला ही गोष्ट आपण सर्व देवांना सांगूया नारायण नारायण विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा
चंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा आमनी लागला तुझ्यासाठी चंदनाचा देव दिदला वैष्णवात माणूस गीता देव पाहिला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला भक्तिभाव अंतरीचा आमनी लागला वैष्णवात माणूस गीता देव पाहिला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला नारायण 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 आलो आलो अमरावतीवर पण इथं कसं शांत आणि शांत पृथ्वी लोकी काय चाललंय याची बातमी कदाचित देवेंद्र नसावी नारायण देव हो या ब्रह्मपुत्र नादाचा कोटी कोटी प्रणाम या नरगुनी या आपल्या या इंद्र दरबारी या देवांच्या सभेत आपलं स्वागत आहे नारायण नरगुनी आपण आज म्हणजे तुमच्या अमृतांचे मार्ग सर्व देवांना बातमी कळविणार नारायण देव हो आपल्याला काहीच पुरा कल्पना नाही का नाही नरगुनी ज्या रावणानं महादेवाचा शिवलिंग हस्तगत करून लंकेकडे प्रयाण केला आहे जर हे शिवलिंग लंकेत पोहोचलं तर फार मोठा अनर्थ घडेल नाही नाही नरगुनी हा महादेवांचा घोर अनर्थ घडून गेला आहे देव हो जर का महादेवाचे शिवलिंग त्या रावणाने हस्तगत केलं तर या संपूर्ण सृष्टीला या संपूर्ण चराचराला आणि हो आम्हा सर्व देवांनी घातक ठरेल देवऋषी नारदमुनी रावणाने यापूर्वी भोलेनाथाचे शिवलिंग हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मी त्याला माझ्या मोहिमेने भ्रमित केले त्यामुळे त्याने आत्मलिंगाची मागणी न करता साक्षात पार्वतीची मागणी केली भोलेनाथाने ती लंकेत जाईपर्यंत मागेवर पाहायचं नाही या एकाटीवर पार्वती प्रदान केली परंतु नारदमुनी तुमच्याच युक्तीमुळे रावणाने मागे वळून पाहिले आणि तिथे भद्रकाळाची स्थापना झाली आणि या विश्वावर आलेला संकटाचं अशा प्रकारे निवारण झालेलं आहे नारायण देवऋषी नारदमुनी यावर मार्ग नारायण नारायण यावर मार्ग देणारे फक्त एकच दैवत आहे आणि ते कोणते ते म्हणजे विघ्नविनाशक गणपती गजानन त्यांची तुम्ही आराधना करा तेच यावर मार्ग काढू शकतील ठीक आहे नारदमुनी नारायण देव हो चला आपण गणेशची आराधना करूया नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे
देव हो, का बरं माझी आराधना करत आहात? बाळ गणेशा, लंकेचा राजा रावणाने कैलासपती महादेवांची घोर तपश्चर्या केली आणि महादेव त्याला प्रसन्न झाले आणि आता साक्षात महादेवांची शिवलिंग घेऊन आता लंकेत जात आहे. यावर काहीतरी मार्ग काढा. देव हो, तुम्ही मुळीच चिंता करू नका. रावणाचं गर्वहरण करण्याची हीच एक संधी आहे. त्यामुळे मी स्वतः त्या अरण्यामध्ये गुराख्याचं रूप घेऊन त्याच्याकडचं शिवलिंग हस्तगत करून ते भूतलावर ठेवून तिथंच त्याचं स्थान निर्माण करेन आणि त्याचं गर्वहरण होईल. त्यामुळे देव हो, तुम्ही मुळीच चिंता करू नका. तथास्तु तथास्तु तथास्तु. अत्यंत कर्मठ प्रकांड पंडित दैत्यराज गजानन रावण हे शिवलिंग लंकेमध्ये नेऊन तिथे त्याची स्थापना करेल आणि मातेची इच्छा पूर्ण करेल. परंतु त्या नारदाने सांगितल्याप्रमाणे हे शिवलिंग मला सूर्यास्त होण्यापूर्वी लंकेमध्ये घेऊन जावं लागेल. कारण माझी स्नानविधी पश्चिम समुद्रात उरकून दररोज नित्य नेमाने भगवान शंकरांची आराधना करणे हा माझा दिनक्रम आहे. आणि जर सूर्यास्त झाला तर त्यामध्ये विघ्न येईल आणि हे शिवलिंग मला भूतलावर ठेवावं लागेल. परंतु कुठल्याही कपट कारस्थानाला बळी न पडता हा दशानन रावण लंकेमध्ये हे शिवलिंग घेऊन जाणार आहे. काय नाही, मला तर सूर्यास्त होत असल्याचा भास होतोय. नाही, हे काही नीती तर नाही ना. कारण हा 33 कोटी देवांना माझा सामना करणे सहज शक्य नाही. नाही, सूर्यास्त मला सूर्यास्त होत असल्याचा भास का बरं होतोय? नाही, मला तर लघुशंका झाल्याचा. हे शिवलिंग कुणाकडे बरं द्यावं? या घोर लढण्यामध्ये माझी कोण बरं मदत करू शकतं? कोण आहेस तू? गुराखी या घोर लढण्यामध्ये? नाही, हे काही कपट कारस्थान तर नाही ना? नाही, पण मला तर माझी सर्व विधी उरकायची असेल तर या गुराख्याची मदत घेतली पाहिजे. गुराख्या, हे बघ, माझी मदत करशील का बरं? हे बघ, सूर्यास्त होत आता होतच येतोय आणि त्यासाठी हे बघ, हे शिवलिंग तुझ्या हातामध्ये थोड्या वेळासाठी घट्ट पकडून ठेव. कारण माझे सर्व स्नानविधी आटपून मी हे शिवलिंग घेऊन लंकेमध्ये जाणार आहे. त्यामुळे हे शिवलिंग हातामध्ये घट्ट पकडून ठेव. ठीक आहे महाराज. महाराज, हे शिवलिंग फार जड आहे. हो, असणारे, कारण तेजोमय आहे ते. महाराज, तुम्हाला 3 हाका मारेपर्यंत आला नाही तर हे शिवलिंग भूतलावर ठेवे. नाही, असा घोर अनर्थ करू नको.
शिवलिंग काही झालं तरी भूतलावर पोहोच. हे बघ, मी क्षणाधार पर देतो. माझे सर्व स्नान विधी आटपून हे शिवलिंग तुझ्या हातामधून मी घेऊन जाईल. 3 हाता मारायच्या हातात मी परत येईन. तोपर्यंत हे शिवलिंग तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेव. लक्षात ठेव गुराख्या. ठीक आहे महाराज. येतो. मी गुराखी नसून पार्वतीपुत्र गजानन आहे. पण हो, रावणाचे गर्वहरण करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. पण देवांना सांगितल्याप्रमाणे हे शिवलिंग भूतलावर ठेवलं पाहिजे. पण महाराजांना 3 हाका मारतो. महाराज, महाराज, ओ महाराज, हे शिवलिंग भूतलावर अत्यंत आनंद. माझी सर्व स्नानविधी उरकून हा दशानन रावण लंकेमध्ये निघालाय. बरं गुराख्या, अरे गुराख्या, अरे दे ते शिवलिंग माझ्या हातामध्ये. गुराख्या कुठे बरं गुराखी? हे गुराख्या, गुराखी तर दिसत नाही. ए गुराख्या, गुराख्या, नाही, नाही, म्हणजे या सर्व 33 कोटी देवाने या दशानन रावणाच्या विरुद्ध ही आखलेली कूटनीती होती. तर नाही, नाही, काहीही झालं देव हो, काही जरी झालं तरी हा दशानन रावण सर्व शक्ती पणाला लावून हे शिवलिंग लंकेमध्ये घेऊन जायला निघणारच आहे हा दशानन रावण.
काही झालं तरी हा दशानन रावण पराभव पत्करणार नाही, कारण त्यासाठी मला माझ्या 10 तोंडाची सर्व शक्ती पणाला लावी आणि हे शिवलिंग मुळासकट उपटून लंकेमध्ये घेऊन जाईल. त्याचं गर्वहरण झाले माते, तुला दिलेलं वचन मी पूर्ण करू शकलो नाही माते. माते मला माफ द्या, माझं गर्वहरण झालंय माते, माते माझं गर्वहरण झालंय.